नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. कामगार विभाग भरतीची जाहिरात आलेली आहे. 78 पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आता यापैकी ही भरती प्रक्रिया काल फॉर्म भरायला सुरुवात झाली, पण काल संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत काही लिंक जी आहे तर ती मिळालेली नव्हती ना. आता वेबसाईटवरती लिंक सुरू झालेली आहे. फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला डिटेल व्हिडिओ येणार आहे, पण आताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदर कागदपत्र कोणकोणती पाहिजे याची डिटेल यादी मी तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म भरायच्या अगोदर आपलाही एक फॉर्म भरायचा एक व्हिडिओ येणार आहे. तुमच्याकडून चुका नको व्हायला म्हणून आपण तो व्हिडिओ जो आहे तो याच्यानंतरचा घेणार आहेत. पण तत्पूर्वी आताच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की कागदपत्र कोणकोणते आहे तर ते पाहणार आहोत ना. कामगार विभाग भरतीसाठी आपण आता कंबर कसली आहे आणि तांत्रिक चेक अधिनियम आणि कायदे जे आहे तर ते 80 मार्काला आहे. त्याच्यासाठी मी स्वतः ज्यांनी अगोदर हे मोटर व्हेकल ॲक्टचं हे जे पुस्तक लिहिलेलं आहे 454 पानाचं हे पुस्तक लिहिलं एस टी महामंडळाच्या भरतीसाठी, यावेळेस मी जो अभ्यास केलेला आहे भारतामध्ये कामगार कायदे कोणकोणते आहेत, ठीक आहे, सुरक्षा रक्षक बोर्ड कसे आहेत, देन PF ESIC वर्कमॅन कम्पन्सेशन ॲक्ट असतील, ठीक आहे, फॅक्टरी ॲक्ट काय आहे, तर ते सगळे अभ्यासलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. फटाफट आपलं ॲप्लिकेशन जॉईन करा, ठीक आहे. ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही बॅच दिसेल. धर्मादाय आयुक्ताच्या वेळेस आपण जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट दिलेला आहे, त्याच प्रकारचा रिझल्ट तुम्हाला यावेळेस देखील दिसणार आहे ना. आता आपली ही जी वेबसाईट आहे पहा, आता वेबसाईटवरती कामगार आयुक्त महाकामगार.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर नवीन एक टॅब सुरू झालेला आहे. हा पदभरतीचा टॅब आहे. या पदभरती टॅबवर जर तुम्ही क्लिक केलं तर बाह्य संकेतस्थळावर जातात आणि ही जी भरती आहे ही TCS मार्फत होणार आहे, कारण की ही CDN ही जी वेबसाईट आहे ही कशाची आहे, ही TCSची आहे ना. आता इथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर इथं जर क्लिक केलं तर आपल्याला सदरील जाहिरात जी आहे तर ती पूर्ण दिसते ना. आता या जाहिरातीमध्ये आता नेमकं काय काय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, काय काय नाही ते आपण आता एकदा पाहून घेऊया. पहा, आता ही जी परीक्षा जी होणार आहे ही सरळ सेवेमार्फत TCS मार्फत होणार आहे. 200 मार्काची जी आपली अगोदर धर्मादायच्या निरीक्षक पदासाठी होती सेम तेच आहे, फक्त धर्मादाय निरीक्षकच्या वेळेस जे काही टेक्निकलचे किंवा कायद्याचे जे प्रश्न होते तर ते संस्था आणि रजिस्ट्रेशन ॲक्टचे होते. आता आपल्याला जे वेतन संहिता आहे, ठीक आहे, मागच्या वर्षी जी वेतन संहिता आली त्या वेतन संहिता मिनिमम वेजेस ॲक्ट वगैरेचे आहेत तर ते फॅक्टरी ॲक्ट वगैरे आपल्याला तपासायचे आहेत आणि त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये पहा, सामान्य जी विषय आहे सामान्य क्षमता चाचणी 100 आहे. 100 प्रश्न 200 मार्क असणार आहे. दर्जा तुमचा पदवीचा आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये तुमचे पेपर होत असतात. जर तुम्ही इंग्लिश मिडियमची किंवा सेमीची असणार तर तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी तिथं ऑप्शन येत असतं, ठीक आहे. 2 तासाचा वेळ आहे. MCQ टाईपचे प्रश्न असणार आहे. यामध्ये आता पाहूया की अभ्यासक्रमामध्ये काय काय आहे. अभ्यासक्रमामध्ये पहा, तुम्हाला मराठी भाषेचं 30 मार्काचं आहे, इंग्रजी जे आहे तर 30 मार्काचं आहे, बुद्धिमत्ता चाचणी. आता यामध्ये त्यांनी डिटेल अभ्यासक्रम विश्लेषण केलेला नाही आहे, पण धर्मादायचा जो अभ्यास होता एकमेव महाराष्ट्रातली अकॅडमी आहे की रिझनिंगसाठी आपण डिटेल्ड तंतोतंत अभ्यासक्रम जो दिला होता तर तोच अभ्यासक्रम इथं आहे. यासोबत अंकगणित देखील आहे, पण अंकगणिताचं वेटेज यामध्ये कमी आहे. अंकगणिताचं वेटेज पहा इथं दिलेलं आहे या 30 मार्कामध्ये, ठीक आहे. रिझनिंग तुम्हाला स्पेशल 30 मार्काला आहे आणि यानंतर चौथा जो विषय आहे सामान्य ज्ञान, GK GS, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, ठीक आहे, राज्यशास्त्र, सगळं काही तुम्हाला हे 30 मार्कासाठी आहे. वरचे सगळे विषय 30 मार्कासाठी, 120 मार्कासाठी आणि जे 80 मार्काचा अधिनियम आणि जो कायदा आहे. आता याच्यामध्ये 3 वेगवेगळे अधिनियम आणि कायदे आपल्याला तपासायचे आहेत. अधिनियम विविध कामगार कायदे. विविध कामगार कायद्यामध्ये तुम्हाला मग फॅक्टरी ॲक्ट असेल, PF ESIC असेल, ठीक आहे, मिनिमम वेजेसचा ॲक्ट असेल, ठीक आहे. देन बाकीचेही अधिनियम कायदे आहेत. जवळपास ते 8 ते 10 जे कायदे सब टॉपिक आहे ते पाहणार आहोत. आणि खाजगी सुरक्षा रक्षक, ठीक आहे, नोकरीच्या अधिनियमन आणि कल्याण हा 1981चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत सुरक्षा रक्षक बोर्डाची स्थापना झालेली आहे आणि त्यांचे काय कायदे आहेत, काय नियम आहे, काय दंडात्मक कारवाई होते, कोणत्या सिनेरिओमध्ये कोणकोणते कलम लागतात ते सगळं आपण अभ्यास करणार आहोत. देन महाराष्ट्र माथाडी. आता माथाडी कामगार म्हणजे काय, किंवा जे डोक्यावरती वाहून नेण्याचं काम करतात, हमाल मजूर याचं काम करतात, तर त्यांच्यासाठी बोर्ड आहेत, ठीक आहे. आणि श्रमजीवी कल्याणकारी म्हणजे आता बांधकामाचे कर्मचारी असतील, ठीक आहे, बांधकामाचे कर्मचारी म्हणण्यापेक्षा त्याचे जे माथाडी कामगार असतात, ठीक आहे, विविध कंपन्या असतील, ठीक आहे, प्रायव्हेटमध्ये जे ठेकेदार वगैरे असतात तर त्यांच्याकडे देखील असतील, तर त्यांच्या नोकरीचे नियमन आणि कल्याणकारी त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत हे सगळं त्यामध्ये आहे. हे अधिनियम 1969चा आहे. आणि येस, वेतन संहिता तर समजा मागच्या वर्षीचे आहे, मिनिमम वेजेस ॲक्ट वगैरे हे सगळं जे आहे तर हे 80 मार्कासाठी आहे. लवकरच आपले याचे अभ्यासक्रम विश्लेषण होणार आहे. उद्याच्याला अभ्यासक्रम विश्लेषण होईल.
आणि तिथून पुढं आपलं डेलीचं लेक्चर जे आहे तर त्याच्यामध्ये होणार आहे. जवळपास हा जो अभ्यासक्रम आहे हा आपला खूप झालं तर अधिनियम कायदे वगैरे जे आहे ना तर ते 1 महिन्यामध्ये आरामशीर कव्हर होतील, कंप्लीट होतील, माझी गॅरंटी आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे. आता यामध्ये नेमकं कागदपत्र काय पाहिजे आपल्याला ते आपण पाहूया. कागदपत्रामध्ये तुमचं SSCचं 10वीचं सर्टिफिकेट पाहिजे, PDF मध्ये 50 KB मध्ये पाहिजे, फाईल साईज त्याची 500ची आहे, वयाचा पुरावा तोच तुमचा झाला, शैक्षणिक अर्हता तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे कधी झालेलं आहे, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास तुमचं जातीचं प्रमाणपत्र वगैरे, आर्थिकदृष्ट्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असणार, फायनान्शियली तर ते आहे. देन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमी लेअर पत्र लागणार आहेत. नॉन क्रिमी लेअर तुम्हाला आतापासूनच लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्या क्रीम लेअरचे आहात की नाही. ते दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा असणार आहे, माजी सैनिक असेल तर त्यांचा असणार आहे, खेळाडू असेल तर खेळाडूचा लागणार आहे. देन अनाथ असेल तर अनाथाचा पुरावा लागणार आहे, प्रकल्पग्रस्ताचा लागणार आहे, भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्ताचा असणार आहे. अंशकालीन कर्मचारी असतील 2005च्या अगोदर ज्यांनी एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या मार्फत जे अंशकालीन कर्मचारी होते त्यांच्या त्या संदर्भात जर काम केलं असेल तरच ते त्यांना अंशकालीन कर्मचारी होतं. आता जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा कुठं जर काम केलं असेल तर ते अंशकालीन कर्मचारी धरले जात नाही. राखीव महिला असेल, ओपन महिला असेल, खेळाडू, दिव्यांग सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे. SSC नावात बदल जर झालेला असेल तर तुमचा तो नावाचा पुरावा लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे मराठी तुमचा सब्जेक्ट असायला पाहिजे. लहान कुटुंबाचं तुमचा पुरावा असायला पाहिजे. टंकलेखकासाठी तुमचं लघु टंकलेखकासाठी स्टेनो आणि तुमचं जे टायपिंग आहे तर त्याचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. अनुभव प्रमाणपत्र ज्या संवर्गासाठी मागवलेलं आहे त्यासाठी मंडळाचे नोंदीत माथाडी कामगार नोंदणी सुरक्षा रक्षक असलेले प्रमाणपत्र, जर तुम्ही सुरक्षा रक्षक असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला यामध्ये लावायचं आहे. अशा पद्धतीचे हे सगळे जवळपास कागदपत्र आहेत. 20 प्रकारचे कागदपत्र आहे. सगळेच तुम्हाला लागतील असे नाही, पण जे जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेट किंवा जे जे तुमच्या संवर्गासाठी, जातीय संवर्गासाठी किंवा समांतर आरक्षणासाठी जे आवश्यक असतील ते कागदपत्र आतापासून जमा ठेवा. उद्याच्याला किंवा संध्याकाळपर्यंत आज तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ येईल आणि तिथून पुढे तुम्ही तुमची कारवाई करू शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, प्रश्न असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.